नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपला आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मस्त असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत की फायनली आभा आणि विनीत आता प्रभू कुटुंबांच्याच घरी राहणार असतात। तर त्याचबरोबर आता कीर्ती आणि व्यवस्थापना याचं मडकंसुद्धा मानसीने मिळवलेलं असतं आणि मग आता ती मडकं कोणाला देणार हे सुद्धा आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आता इकडे तेजस हा मानसीला त्याच्या मनातलं सत्य सांगणार असल्याचं सुद्धा आपण आजच्याच भागामध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आता एवढं सगळं चांगलं सुरू असेल आणि गायत्री मात्र यामध्ये मिठाचा खडा घालणार नाही असं तर होऊ शकत नाही आणि मग मालिकेला मजाही राहणार नाही। त्या कारणामुळे आता गायत्री ही एक नवीन प्लॅन करणार आहे, ते सुद्धा दिनेश आणि मामीला हाताशी धरून। आता नेमका मामी कोणता प्लॅन करणार आणि पुढे काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहावा लागेल। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येत राहायला हवा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेटला। मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आता वळूया आपल्या आजच्या भागाकडे, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेटकडे। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता आई, तात्या, तेजस, मानसी, विनीत त्याचबरोबर आभा हे सगळेच जण देवघरामध्ये उभे असतात। तर आता लगेचच इकडे तात्या हे मानसीला मडकी देतात, एक व्यवस्थापनेचं आणि एक कीर्तीचं। त्याबरोबर आता लगेचच आई ही तिला सांगत असते, मानसी आता ही दोन्ही मडकी तुला ज्यांना द्यायची असतील तू त्यांना देऊन टाक। त्यानंतर आता मानसी म्हणते, मावशी हे व्यवस्थापनेचं मडकं मला तुम्हालाच द्यायचं आहे। इतके वर्ष तुम्ही या घराची व्यवस्थापना अगदी व्यवस्थित राखून ठेवलीत म्हणून, आणि हे कीर्तीचं मडकं मला त्यांना द्यायचं आहे ज्यांनी स्वतःच्या अनुशासनामुळे अगदी प्रभूंचं सगळं व्यवस्थित ठेवली कीर्ती त्यांना, आणि मग ती एक मडकं तात्यांना देते। त्यानंतर आता लगेचच सगळेच जण हसायला लागतात, खुश असतात। तर आता आईही म्हणायला लागते, चला फायनली सगळं काही व्यवस्थित पार पडलं, आता सगळं चांगलं होईल, गावी दोन्ही लग्न एकत्रच होतील। त्याबरोबर लगेचच इकडे विनीत म्हणत असतो, पण आई बाबा, त्याबरोबर आता मात्र सगळं वातावरण हे गंभीर होऊन गेलेलं असतं। तर तेजस हा विनीतला लगेचच सांगायला लागतो, काळजी करू नकोस विनीत, मी आहे ना, आपण बोलू मामींबरोबर, सगळं काही व्यवस्थित होईल, हळूहळू त्यांचाही राग निवळेल। तर आता लगेचच इकडे आई म्हणायला लागते, पण शोभाताईंचं चिडणं हे अगदीच योग्य आहे। कोणत्याही आईवडिलांचं हे स्वप्न असतं आपल्या मुलांचं लग्न, आणि तुम्ही लग्नच हे अशा पद्धतीने केलं मग बरोबर आहे, कोणीही तुमच्यावरती रागवेलच, काळजी करू नका, होईल सगळं ठीक। तर तात्या सांगतात, आभा, विनीत एक काम करा, जोपर्यंत शोभाताईंचा तुमच्यावरचा राग जात नाही तोवर तुम्ही इथे आमच्याबरोबरच राहा, तसंही आपल्या घरात एक खोली एक्स्ट्रा आहे। त्याबरोबर लगेचच आभा म्हणते, मी खोली दाखवते, आणि लगेचच आभा व विनीत हे दोघंही तिकडनं निघून गेलेले असतात। त्यानंतर आता इकडे तेजस हा मानसीला म्हणत असतो, थँक्यू लकी चॅम्प, आज तुम्ही आभा आणि विनीतला समजावून घरी आणलं, त्यानंतर आई तात्यांना समजावलं म्हणून सगळं नीट पार पडलं। तर दुसरीकडे आता विनोद आणि त्याची बायको आभा आणि विनीतसाठी खोलीची साफसफाई करत असतात। इतक्यात आता त्या ठिकाणी आभा आणि विनीत आलेले असतात। आभा लगेचच इकडे विनोदला म्हणायला लागते, अहो विनोद भाऊ, तुम्ही राहू द्या इकडे, मी करते ते सगळं। त्याबरोबर लगेचच इकडे विनोद म्हणायला लागतो, हात नको लावूस, थांब, माझी उंची जास्त आहे की तुझी, माझी उंची बघ, तुझी उंची बघ। त्याबरोबर लगेचच आभा त्याला म्हणायला लागते,
द्या इकडे तुम्ही माझ्याकडे, मी पायाखाली स्टूल घेऊन करते म्हणून. त्यावर आता विनोद हा तिकडे तिला देत असतो, पण लगेचच त्याची बायको म्हणते, अहो काय हे? अगं दीदीने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही आता दोघं या खोलीमध्ये राहणार आहात, त्यामुळे तुमची सोय सगळी व्यवस्थित केली पाहिजे. मी खरं तर एवढी 2 दिवसांनी परत आली आहे, पण तरीसुद्धा दीदीने मला कामाला लावलं आहे तुमच्यासाठी. खरंच तिला किती काळजी आहे तुमची. आता आम्ही साफसफाई करतो. त्याबरोबर लगेचच इकडे विनोद म्हणायला लागतो, आपल्याला दोघांना सांगितलं आहे ना, पण साफसफाई तर एकटा मीच करतो आहे. त्यानंतर आता लगेचच आभा ही येते आणि सांगायला लागते की बघ ना, आपल्यासाठी खरंच किती करते वहिनी, तिने सपोर्ट केला म्हणूनच आपलं लग्न होऊ शकलं विनीत. त्यावर विनीत म्हणत असतो की हो, आणि मानसी आणि तेजसमुळे आपल्याला घरच्यांनी एक्सेप्ट केलं खरंच. त्याबरोबर आता इकडे तेजस हा आरशात बघून केस विंचरत असतो. इतक्यात त्या ठिकाणी मानसी आलेली असते. आता मानसी ही तेजसकडे येते आणि तेजसला अगदी एकाएकीच थँक्यू असं राष्ट्रहित म्हणत असते. त्याबरोबर लगेचच तेजस हा मानसीकडे बघतो. त्याला जरा आश्चर्यच वाटलेलं असतं. तो मानसीला विचारतो, थँक्यू आणि मला कशासाठी बोलताय तुम्ही? त्याबरोबर लगेचच मानसी अजिबात वेळ वाया न घालवता तेजसला सांगायला लागते की तुम्ही माझ्या वतीने समजावलंत एवढं म्हणून, तुम्ही समजावलंत म्हणून खरं तर मावशीचा राग गेला. त्यावर तेजस म्हणतो, अहो लकी चॅम, तुमची त्या सगळ्यात काही चूकच नव्हती म्हणून मी. त्याबरोबर मानसी म्हणते, अहो हो, पण तुम्ही बोललात म्हणूनच खरं तर मावशीचा राग गेला, माझ्यावरचाही आणि विनीत व आभावरचाही. थँक्यू. बरं मला सांगा, ऋणांचं जे काही कर्ज होतं तुमच्यावरती, माझं ओझं होतं, ते हलकं झालं का? त्यावर तेजस सांगत असतो, अहो तुम्ही माझ्यावरती टन भरून ओझं दिलेलं आहे, मी तर फक्त ग्रामभर केलं आहे, कसं कमी होईल? तुलनाच नाही आहे. त्यावर मानसी म्हणते, नाही ते सगळं तर ठीक आहे, पण मग मनाच्या ओझ्यावरचं काय करायचं? त्यावर तेजस म्हणतो, म्हणजे? त्यावर मानसी विचारते, अहो असं काय करताय तुम्ही? अजून तुमच्या मनावरचं ओझं कुठे हलकं केलं आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर थोडीच दिलं आहे तुम्ही मला अजून. त्यावर तेजस म्हणतो, ओ आत्ता उत्तर? त्यावर मानसी म्हणते, हो आत्ताच्या आत्ता. त्यावर तेजस म्हणतो, अहो आभा आणि विनीत ते सुद्धा आपल्याकडेच आहेत ना? त्यावर मानसी म्हणते, हो मग त्यांचं काय? ते दोघंही आपल्या घरातच राहणार आहेत. आता मावशीने आणि तात्यांनी त्यांना एक्सेप्ट केलं आहे आणि त्यांना आपल्या घरामध्ये राहण्याची परवानगीसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे आता ते आपल्याकडेच राहतील. त्याबरोबर तेजस म्हणतो, अहो तेच म्हणतो आहे मी, विनीतला जरा ऑकवर्ड होईल नाही का आपल्या घरामध्ये राहायचं आहे म्हटलं तर, त्यामुळे मी जरा त्याच्याकडे जातो. त्याच्या मनात आता खूप सर्व प्रश्न वगैरे आलेले असतील, तर मी त्याला जरा समजावतो, त्याला जरा बरं वाटेल. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही? त्यावर लगेच तेजस म्हणतो, मी आलो. आणि तो मानसीला काहीही उत्तर न देता आता लगेचच तिकडनं आलेला असतो बाहेर. आता खरं तर तेजसला विनीतजवळ काही बोलायचं वगैरे नसतं, पण फक्त मानसीला उत्तर देण्यापासून आपल्याला टाळता यावं यासाठी तेजसने हा फक्त एक बहाणा शोधून काढलेला असतो. त्यानंतर आता मानसी ही खोलीत एकटीच राहिलेली असते. ती म्हणत असते, तेजस मला तुमच्या मनातलं खरं माहीत आहे, फक्त मला एकदा ते तुमच्या तोंडून ऐकायचं आहे म्हणून हे एवढं सगळं सुरू आहे. त्यानंतर आता दुसरीकडे मामा आणि मामी हे दोघंजणं एकटेच बसलेले असतात. मामी ही मामाला सांगत असते की मी काहीही झालं तरी विनीतला त्या मुलीला सोडायला लावणारच. त्या मुलीचा आणि विनीतचा नाही जर मी घटस्फोट घडवून आणला तर मी पण नावाची शोभा नाही. मला या घरात फक्त आणि फक्त श्रीमंत आणि श्रीमंतच सून हवी आहे. मी त्या मुलीला आपल्या घरचा उंबरा देखील ओलांडू देणार नाही. त्यावर मामा म्हणत असतात, हा उगाचच्या उगाच जो काही राग करतेस ना, यामुळे तू आपल्या मुलाचं सुख कधीही बघू शकणार नाही शोभा, एक दिवस एकटी पडशील. असं म्हणून मामा हे तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता शोभा ही म्हणायला लागते, मी आणि एकटी पडेन? नाही पडणार एकटी वगैरे, मी पण बघते ना मी कशी एकटी पडते ते. इतक्यात गायत्री ही शोभाला कॉल करते. आता शोभा गायत्रीचा फोन बघते आणि लगेच बडबडायला सुरुवात करते, तुमच्या नंदेमुळे झालं हे सगळं. काय की समजते तुमची नणंद स्वतःला? हे बघा, तुम्ही पहिलेच तुमच्या नंदेला समजावून ठेवा, काहीही झालं तरी मी माझ्या विनीतला तिच्यापासून तोडणारच. मी त्याचा आणि तिचा घटस्फोटच घडवून आणते. मी तुम्हाला डिवोर्सची नोटीसच पाठवते. तर गायत्री म्हणत असते, मामी अहो जरा शांत व्हा. मला तर वाटतं तुमच्या हातात आयतं कोलीत आलेलं आहे. अहो तुम्ही आता त्या
आभाला खूप त्रास द्यायला पाहिजे, तिचा जाच केला पाहिजे. त्यावर लगेचच इकडे मामी विचारते, पण त्या सगळ्याचा मला काय उपयोग? प्रभूंकडे एवढे पैसे आहेत का की ते लोक मला देऊ शकतील? त्यावर लगेच इकडे गायत्री म्हणायला लागते, तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला मिळवून कसा द्यायचा ते मी बघेन. फक्त एक गोष्ट, ती म्हणजे योग्य वेळ आल्यावर. त्यावर मात्र मामी आता गायत्रीच्या प्लॅनमध्ये सामील व्हायला तयार असते. तर दुसरीकडे आता तेजस हा देवघरामध्ये आलेला असतो आणि तो बाप्पासमोर हात जोडून बसलेला असताना मोठ्या बाईंनी मानसीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं होतं आणि देवघरात ठेवलं होतं हे त्याला आठवायला लागतं. आणि मग आता तेजस हा बाप्पाच्या समोर बसून बोलत असतो की मला आता लकी चॅम्पना सगळं काही खरं माझ्या मनातलं सांगून टाकायचं आहे बाप्पा. मनावरचं ओझं हलकं करायचं आहे. लग्न करून माप ओलांडून त्या या घरात येतील त्यावेळेस मला त्यांना आपल्या नात्याचं नाव सांगायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की मला द्यायचं आहे या नात्याला नाव. नाहीतर हे लग्न म्हणजे त्यांच्यासाठी फक्त एक विधी होईल आणि मला तसं नको आहे. मला लकी चॅम्पना लग्नानंतर खूप खुश बघायचं आहे, खूप खुश. तर दुसरीकडे गायत्री म्हणत असते, खुश नाही बघू शकत मी त्या मानसीला, कधीच नाही. हे बघ विनोद, एक काम कर, तेजसने मानसीचे जे दागिने सोनाराच्या दुकानात घाण ठेवले ते परत घेऊन ये. त्यावर लगेच विनोद म्हणायला लागतो, अहो दीदी हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही कशाला त्या मानसीचे दागिने एवढे मनावर उधार होऊन सोडवताय? त्याबरोबर गायत्री म्हणत असते, कारण जेव्हा त्या मानसीचे दागिने सुटतील तेव्हाच तर तिच्यासमोर तेजसचं सत्य आणता येईल. त्याबरोबर लगेचच विनोद विचारतो की ते दागिने तुम्हाला केव्हापर्यंत हवेत? त्यावर लगेच गायत्री सांगते, घरचे सगळे गावी जाण्याच्या अगोदर. तर दुसरीकडे आभा ही आता तेजसला भेटण्यासाठी आलेली असते. तेजस हा झोपलेला असतो. आभा त्याला हाक मारते, दादा दादा. त्याबरोबर लगेचच तेजस हा उठतो आणि मग आभा पटकन येऊन तेजसला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. तेजस तिला विचारतो, काय झालं? पण आभा ही फक्त सॉरी दादा एवढंच बोलते. त्याबरोबर तेजसही तिला जवळ घेतो आणि शांत करत म्हणतो, शांत हो आभा. आभा म्हणत असते, दादा माझं चुकलं, मी एकदा तुझ्याबरोबर येऊन सगळं काही बोलून टाकायला हवं होतं. कदाचित तू मला समजून घेतलंही असतंस. माझं चुकलं. तुला माझा राग नाही का आला दादा? त्यावर तेजस म्हणत असतो, मला कधी तुझा राग येतो का? फक्त वाईट वाटलं थोडंसं. जी आभा मला अगदी परीक्षेबद्दल सुद्धा काल परवापर्यंत सगळं सांगत होती, आज त्या आभाने आयुष्यात एवढा मोठा निर्णय घेतला आणि मला सांगितलाही नाही. आभा मोठी झालीस तू. पण एक खरं बोलू का, मला आनंद ह्या गोष्टीत आहे की तू स्वतः तुझा जोडीदार निवडलायस आणि महत्त्वाचं म्हणजे तू योग्य जोडीदार निवडलायस. त्यानंतर आता लगेचच तेजस हा आभाला समजावतो की हे बघ, रडू नकोस, शांत हो. अगं काल परवा लग्न झालंय तुझं आणि आज रडत कुठे बसतेस? बरं, मी तुझ्यासाठी एक आहेर आणायचं ठरवलंय. त्याबरोबर लगेच आता आभा विचारते, काय आहेर आहे? त्यावर तेजस सांगत असतो, मोठा स्टूल. त्यावर आभा म्हणते, काय? त्यावर तेजस म्हणतो, हो, मला विनीत सांगत होता की तू त्याच्याशी बोलताना वर मान करून बोलतेस म्हणून मी तुझ्यासाठी स्टूल आणणार आहे, म्हणजे त्याच्या डोळ्यात डोळे घालून तुला त्याच्याशी बोलता येईल. त्यानंतर आता लगेचच आभाही हसायला लागते. तर दुसरीकडे मानसी ही सकाळ सकाळ छान तुळशीची पूजा करत असते आणि मग ती तुळशीपुढे हात जोडून म्हणत असते, तू घराबाहेर जरी येशील तरी तुझा आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी होता, म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. आता मोठ्या बाईंनी दिलेलं व्रत मी बऱ्यापैकी पूर्ण करत आणलेलं आहे. लवकरात लवकर गावी जाऊन घरच्या अंगणातली माती मी घेऊन येईन आणि तुला वाजत गाजत पुन्हा अंगणात आणेन आणि मगच मी सगळे व्रत जिंकल्यासारखे मला वाटेल. आता त्या ठिकाणी लगेचच आपला तेजससुद्धा आलेला असतो. मानसीला असं छान पाया पडताना बघून तेजससुद्धा पाया पडतो. त्यानंतर तो मानसीला म्हणतो, तुम्हाला माती आणायची आहे ना, आणि तुळससुद्धा बघा, आपली तुळस लवकर आपल्या अंगणात येईल. लकी चॅम्प, ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर आता इकडे घरामध्ये गावी जाण्याची सगळी तयारी सुरू झालेली असते, लगबग असते. तात्या हे आईकडे येतात आणि त्यांना म्हणतात की मी 2 कुर्ते एक्स्ट्रा घेऊ का गं? तर आई म्हणत असते, अहो कशाला, 2 दिवसासाठीच तर आपल्याला जायचं आहे. तर तात्या आईची बॅग बघतात आणि विचारतात, यातली तुझी बॅग कोणती गं? त्यावर आई पुढ्यातल्या बॅगेवर हात ठेवत म्हणते, ही माझी आणि त्या 2 मुलांच्या आहेत. त्याबरोबर लगेचच आता तात्या विचारतात, मग मी एवढे पिशवीभर कपडे घेतले तर चालेल का?
मग सगळे हसायला लागतात. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणतो, कशाला तात्या, ते पण एक काम करा, माझ्या खिशात ठेवायला द्या. नाही, खिशात राहतील एवढेच कपडे आहेत ना तसेही तुमचे. त्यानंतर आता इथे हसी मजाक सुरू असेपर्यंत सूरज त्या ठिकाणी आलेला असतो. आता सूरज हा खूपच छान आणि लहान दिसत असतो. तेजस त्याला म्हणतो की बाहेर चल चल बाहेर, हे बघ रद्दी वगैरे वाटायला आत्ता आम्हाला वेळ नाही आहे, आमच्याकडे रद्दी जमा होईल तेव्हा मी घेऊन येईन. त्याबरोबर लगेचच आता इकडे आई ही तेजसला म्हणते, तेजस, अरे. मग तेजस पुन्हा मागे वळून पाहतो आणि म्हणतो, तुम्हाला काय बिल भरूनच जायचं आहे. मग लगेचच आता इकडे तो स्वतःच्या तोंडावरचा मास्क बाजूला काढतो आणि मग तेजसने आता ओळखलेलं असतं आपल्या भावाला. मग तो खूप जास्त खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, अरे वा लुलू 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 बाळा, आत्ता छान किती दिसतोय. आई, मस्त कडक गरम गरम पाणी कर, ह्याची चांगली मसाज करूया आणि मग याला आंघोळ करू देत. त्यानंतर आता इकडे सगळी तयारी छान सुरू झालेली असते. तर गायत्री आणि विनोद हे सगळं काही बघत असतात. तात्या म्हणतात की आपल्याला बस बुक करावी लागेल. तर लगेचच आता इकडे सूरजदादा सांगत असतो की तात्या, मी ऑलरेडी बस बुक केली आहे, उद्या सकाळी आपल्या दारामध्ये बस आलेली असेल. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांना छान वाटतं. तर लगेचच आता तेजस म्हणतो, बस बुकही केलीस? अरे पण मग त्यांना ॲडव्हान्स पेमेंट करावं लागलं असेल ना. बरं तू मला सांग, मी तुला त्या नंबरवरती पाठवतो पैसे. त्याबरोबर लगेचच तेजसला आता सूरज सांगत असतो, राहू देत पैशांचं. अरे चॉकलेटच्या ऑर्डरचा मला हे मिळाला होता, मग मी काय केलं, तेच हप्ता लगेच तिकडे फिरवला. त्याबरोबर लगेच आई म्हणायला लागते, खरंच म्हणजे एखादी गोष्ट जर चांगली घडवायची असेल ना तर देवही अगदी सगळ्या बाजूने आपली साथ देतोच. त्यानंतर आता इकडे लगेचच सूरज हा म्हणत असतो, पण सगळेजण येत आहेत का? सगळे येत आहेत का? अरे सगळे तेजस. आता खरं तर सूरज मुद्दामून गायत्रीला उद्देशूनच बोलत असतो. मग लगेच आता तेजस म्हणायला लागतो, हो हो हो, सगळे येत आहेत, सगळे झालेत. तर लगेचच आता इकडे सूरज म्हणायला लागतो, नाही म्हणजे बघ, कोणाला आणखीन यायचं वगैरे असेल तर आपली खुर्ची काय तशी रिकामी आहे ना, म्हणून विचारलं, बस बाकी काही नाही. त्यानंतर आता लगेचच मानसी पुढे येत म्हणते, हो सूरजदादा, गीताताईंना सांगितलं आहे मी, त्यासुद्धा येतील. त्यानंतर आता आई ही लगेचच म्हणायला लागते की तुम्हीही तुमच्या आईवडिलांना बोलवून घ्या विनीतराव. मग विनीत म्हणतो, आई बाबा. त्यावर लगेच आई सांगते, अहो तेही असले पाहिजे ना तुमच्या लग्नाला. तर तेजस म्हणतो, काळजी करू नकोस विनीत, मी बोलतो मामीबरोबर. त्यानंतर आता सगळे प्रभू कुटुंबीय हे बससमोर नारळ फोडतात. सगळा प्रवास सुखाचा होऊ दे, जे ठरवलं आहे तसं होऊ देत असं म्हणून आई तिकडनं मागे येते. तर दुसरीकडे आता गायत्रीने मामींना कॉल केलेला असतो आणि आता ती एक थुकराट प्लॅन मामींबरोबर मिळून बनवते आणि मग आता ती मामींना सांगत असते की मामी, तुम्ही काही काळजीच करू नका, सगळं व्यवस्थित होईल, बघाच तुम्ही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आठवणीने करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.